ज्यावेळी घरामध्ये भाजीला काय नसतं ना, त्यावेळी या पद्धतीची भाजी बनवून बघा. घरच्यांनाही नक्की आवडेल. तर घरामध्ये जे काही कडधान्य वगैरे असते ते भिजत घालून अशी भाजी बनवायची. बघा, बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी आपली भाजी बनवून तयार होते. तर पाहुणे वगैरे अचानक आले ना, तर त्यावेळीसुद्धा ही भाजी बनवून बघा. पाहुण्यांनाही नक्की आवडेल. तर बघू शकताय आपण आता इथं ना चवळी घेतलेली आहे. चवळी मी रात्रभर भिजत घातली होती. तर 1 वाटी चवळी घेतली मी. छान अशी भिजत घातली होती, त्याच्यामुळे छान भिजली बघा. तर इथं चवळीऐवजी तुम्ही मूग किंवा कोणतेही कडधान्य घ्या. ते अशी भिजत घालून भाजी बनवली तर चवीला अप्रतिम अशी होते. तर याच्यात मी 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेत. तर बटाट्याचे असे उभे काप करून घेतलेत बघा आणि पाण्यामध्ये ठेवलेत, कारण बटाटा काळा वगैरे पडू नये म्हणून. तर इथं मी मसाला बनवून घेतला आहे. त्यात 1 कांदा घेतला आहे कट करून आणि खोबरं घेतलं आहे थोडंसं, आलं, लसूण आणि 1 टोमॅटो घेतले, थोडीशी कोथिंबीर टाकली. असा छान असा मसाला मी भाजून घेतलेला आहे आणि थंड केलेला आहे. तर हा मसाला आपण बारीक करून घेणार आहे. तर तोपर्यंत मी ते कढई ठेवली. कढईमध्ये तेल ओतलेलं आहे बघा. मोठे 2 चमचे तेल ओतून घेतले आणि याच्यात 1 चमचा जिरं टाकले. जिरं छान तडतडलं की याच्यात आपण हा मी मसाला खलबत्त्यामध्ये बारीक केला आहे. तर एकदा या पद्धतीनं खलबत्त्यामध्ये मसाला बारीक करून भाजी बनवून बघा. चवीला अप्रतिम अशी होते. अगदी गावाकडच्या पद्धतीने भाजी बनल्यासारखी होते. तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर हा मी मिक्सरला मसाला बारीक करून घेतला नाही, हा खलबत्त्यामध्ये बारीक केला आहे. त्याच्यामुळे थोडासा जाडसर दिसतोय. तर यानं भाज्या चवीला खूप छान होतात. तर हा मसाला मी छान असा मिक्स करून घेते. तर हा मसाला 2 ते 3 मिनटासाठी आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने तुम्ही एकदा भाजी करून बघा. चवीला अप्रतिम अशी होते. तर इथं बघू शकताय छान असा मसाल्यानं आपल्या तेल सुटेपर्यंत मी मसाला परतलेला आहे. तर थोडीशी हळद टाकून घेतली बघा. हळद छान मिक्स करून घ्यायची. अगदी गावाकडच्या पद्धतीने मी भाजी बनवलेली आहे. त्याच्यामुळे रेसिपी पूर्ण पहा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर अगदी कमी मसाल्यामध्ये ही मी भाजी बनवलेली आहे. अगदी घरामध्ये जे साहित्य असतं ना, त्या साहित्यामध्ये बनवलेले आहे. जास्तीचे खडे मसाले वगैरे काही न टाकता ही भाजी बनवलेली आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा आणि मला कमेंटमध्ये सांगा की ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते. तर इथं छान बघा हळद मिक्स करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता घरगुती आपलं जे कांदा लसूण मसाला असतो ना, तर तो टाकून घ्यायचा आहे. तर हा छान फ्राय मसाला झाला ना की भाजीची चव अगदी छान होते. तर इथं मी घरगुती कांदा लसूण मसाला असतो ना, तो मोठा 2 चमचे टाकलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. पण या पद्धतीनं भाजी बनवून बघा. चवीला अप्रतिम अशी होते. तर आता ही छान मिक्स करून घेते मसाला आणि आपला कांदा लसूण मसाला वगैरे. तर याच्यात थोडंसं गरम पाणी ओतून हा मसाला शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. तर कडधान्याच्या ज्या भाज्या असतात त्याच्यामध्ये गरम पाणी टाका. त्याच्यामुळं भाजीला छान तरी पण येते आणि चविष्ट पण होते. तर इथं थोडंसं 1 पळीभर मी पाणी ओतलेलं आहे बघा, गरम पाणी. आणि याच्यात आता मी छान असं 2 ते 3 मिनटासाठी पार या मसाल्यामधून तेल बाहेर येईपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे छान असा. तर असे करून बघा भाजी आणि कडधान्याच्या भाज्या खूप छान होतात असं बनवल्यावरनं. अप्रतिम चवीच्या होतात. तर याच्यात थोडंसं मीठ टाकून घेते. 1 अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे मसाल्यामध्ये. तर मसाल्यामध्ये मीठ टाकलं की सर्व मसाल्याला मीठ लागतं आणि भाजी छान चविष्ट होते. तर हे परत एकदा मिक्स करून घेतले बघा. याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची. अशी फोडणीमध्ये कोथिंबीर टाकली ना की चव छान येते भाजीला. तर अशी फोडणीमध्ये कोथिंबीर टाकून परत एकदा मी सर्व मसाला परतून घेतलेला आहे. तर याच्यात काही बाकीचा मसाला वगैरे काही लागत नाही. खडे मसाले वगैरे काही न टाकता ही भाजी चवीला अगदी अप्रतिम अगदी गावरान पद्धतीने होते. तर असं 2 ते 3 मिनटासाठी हे मी मसाला परतून घेतला आहे बघा. तर बघू शकता यातनं छान असं तेल दिसतंय बाहेर निघलेलं आहे मसाल्यातून.
तर असं तेल बाहेर निघलं ना की भाज्या चवीला छान होतात. त्याच्यामुळे कमी गॅसवरती असं आपल्या भाजीमधून तेल निघेपर्यंत आपल्याला मसाला शिजवून घ्यायचा आहे. तर हे बघू शकता छान असं तेल बाहेर निघेपर्यंत हा मसाला मी शिजवून घेतलेला आहे. आणि याच्यात आपल्याला बटाटा आणि चवळी टाकून घ्यायची आहे आता मसाल्यामध्ये. तर सर्व बटाटा आणि चवळी या मसाल्यामध्ये मी टाकून घेतली आणि छान एकदा परतून घ्यायचं आहे बघा. तर असं छान मिक्स करून घेतलं आहे. तर बघू शकताय छान मसाला वगैरे आपल्या चवळीला आणि बटाट्याला लागला पाहिजे असं सर्व बाजूने मी मिक्स करून घेतले. छान 2 ते 3 मिनटासाठी परतून घेतले बघा हे. आणि याच्यावरती ना आता झाकण ठेवून छान असं याला चांगली वाफ काढून घ्यायची. तर याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचे आणि वाफ छान काढून घ्यायचे. तर बघू शकताय झाकण काढलेलं आहे आणि किती चव छान अशी तेल किती छान सुटलं आहे भाजीवरनं बघा. असं केलं ना की आपली भाजी आहे ना लवकर शिजते, कारण याच्यातच आपला बटाटा आणि चवळी आहे ना ती निम्मी शिजलेली असते ज्यावेळी आपण झाकण ठेवतो 4 ते 5 मिनटासाठी त्यावेळी. तर असं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं गरम पाणी ओतून घ्यायचं आहे बघा. तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी भाजी तेवढं पाणी तुम्ही ओतू शकता. तर बघू शकता जास्तीचा मसाला न टाकता भाजी किती छान अशी दिसायला पण दिसते. तर याच्यात मुलांच्या टिफिनलासुद्धा ही भाजी तुम्ही देऊ शकता. फक्त याच्यामध्ये ना पाणी ज्यावेळी ओततो त्यावेळी थोडंसं पाणी ओतायचं, कारण आपल्या मुलांच्या टिफिनला पण सुक्या भाज्या देतो ना, त्यामुळं थोडंसं पाणी ओतायचं आणि ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची. तर इथं झाकण ठेवून मी 4 ते 5 मिनटं झाकण ठेवून घेतलं होतं आणि बघू शकताय आपली भाजी छान अशी शिजलेली आहे. तर बटाटा शिजलेला आहे आणि चवळी देखील मी बघितली, तर चवळी छान शिजलेली आहे. तर बघू शकताय चवळी पण छान शिजली आणि आपल्याला आता आपला गॅस बंद करायचा आहे. ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि कोथिंबीर मिक्स करून घेतली भाजीमध्ये. तर बघा बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता. चवीला अगदी अप्रतिम अशी लागते. तर बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी आपली चवळी बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.